हाय हॅलो नमस्कार. कसे आहात? मजेतच असाल तर मी पण मजेत. मी रीमा आणि माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला जे घरकाम करतात, कामवाल्या बाया येतात तुमच्या घरी, त्यांची डेली रूटीन, त्यांची लाईफ मी माझ्या ह्या व्हिडिओतनं तुम्हाला दाखवते. त्याचबरोबर मी तुम्हाला आता कालपासून जो काल व्हिडिओ टाकलेला त्याच्यात मी तुम्हाला जे माझी स्टोरी पार्ट 12 जे दाखवलेत, त्याच्यामध्ये ज्या ज्या ताईंनी दादांनी मला कमेंट केलेले त्याचे रिप्लायसुद्धा देत आहे. तर तुम्ही माझं डेली रूटीन व्हिडिओमधनं बघा आणि तुमच्या प्रत्येकाने ज्यांनी मला कमेंट केले त्यांनी नावासकट त्यांना रिप्लाय देणारे आणि त्यांचं कमेंट वाचून दाखवणारे. तर चला मग सुरुवात करूया. तुमचं नाव या व्हिडिओत येतं आहे का ते नक्की बघा. तर वृषालीताईंचा कमेंट आलेला, तू एकदम बरोबर केलं. पार्ट 2मध्ये त्यांनी कमेंट केलेला आहे. तर माझी स्टोरी पार्ट 2 आपलं चालू आहे आणि पार्ट 2मध्ये त्यांनी कमेंट केलेला, तू एकदम बरोबर केलंस. देव सगळं बघत असतो, तो पण योग्य साथ देतो. तर थँक्यू सो मच वृषालीताई, तुम्ही एकदम बरोबर बोलले. देव बघत असतो आणि जो वाईट कर्म करतो त्या कर्माची शिक्षा त्याला ह्याच जन्मी भोगावी लागते. त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रयत्न करते. माझ्याकडून चांगलं एक वेळेस नाही झालं, एखाद्याचं भलं नाही झालं तरी चालेल, पण माझ्या हातून मी पूर्ण प्रयत्न करते की एखाद्याचं वाईट नक्कीच नाही होणार किंवा एखाद्याला त्रास माझ्यामुळे नक्कीच नाही होणार. तर हा झाला आपला वृषालीताईंचा कमेंट. त्यानंतर विकास चिखले या दादांचा कमेंट आला आहे, रीमाताई खूप स्ट्रगल स्टोरी आहे, पण जाऊ दे, आयुष्यात हरणार नाहीस. कधी ज्याला घरचे शिकवतात ना स्ट्रगल, तो कधीच हरत नाही. खूप छान कमेंट केला ह्या दादांनी. विकास दादा थँक्यू सो मच. आणि तुम्ही एकदम बरोबर बोलले आहात. मला जे काही अनुभव आलेत ना, कडू अनुभव, ते मला कोणा परक्याकडनं किंवा लांबच्या व्यक्तीकडनं आलेले नाही आहेत, जवळच्याच व्यक्तींनी दिलेत. त्यामुळे ना मी खूप आता स्ट्रॉंग अशी उभी राहिलेली आहे. तर कधी कधी काय होतं ना, आपल्याला बाहेरच्या दुश्मनांची किंवा लांबच्या दुश्मनांची गरज नसते. जेव्हा आपले घरातलेच आपले दुश्मन असतात, आपल्या वाईट होईल ह्याचा विचार करत असतात, आपलं काहीतरी वाईट व्हावं, आपल्याला काहीतरी त्रास व्हावा असा जेव्हा त्यांना असं वाटत असतं ना, तेव्हा आपले घरातले दुश्मन असल्यामुळे आपल्याला बाहेरच्या दुश्मनांची गरज पडत नाही. पण जाऊ दे ना, हा आपण विचार करू शकतो की ते त्यांचेच कर्म वाईट करत आहेत. असो, बरं. पार्ट 3मध्ये माझी स्टोरी पार्ट 3मध्ये तेजश्री ताईंचं कमेंट आलं आहे, मलाही बोलायचं आहे. ताई नक्की बोलू शकता, तुम्ही मला कमेंट करू शकता. त्यानंतर रेसिपी बाय रुपाली या ताईंचा कमेंट आला आहे, ताई मी पण स्वयंपाकाची कामे करते, माझी पण स्टोरी अशीच आहे. बरोबर आहे रुपाली ताई, प्रत्येकाची आपापली स्टोरी असते आणि प्रत्येकाला आपापला त्रास असतो. त्यानंतर रश्मिता ताईंचा कमेंट आला आहे, हे आमचं स्वतःचं घर आहे का? खूप सुंदर आहे. तर हे त्यांनी कमेंट केलं, हे तुमचं स्वतःचं घर आहे का? खूप सुंदर आहे. तर हे घर जे आहे हे मी तुम्हाला पार्ट 12मध्ये ह्याचं उत्तर दिलेलं आहे. तर हे माझ्या सासूबाईंचं घर आहे, जिथे आता आम्ही शिफ्ट झालेलो आहे. ते तर आता देवाघरी गेले, पण जाताना त्यांनी हे घर माझ्या मिस्टरांना देऊन गेले. त्यामुळे आता आम्ही इकडे राहतो आहे. आमचं स्वतःचं घर नाही आहे, हे माझ्या सासूबाईंचं घर आहे. त्यानंतर रश्मिता ताईंचा पुन्हा कमेंट आला आहे, म्हणजे तुम्ही 40चे आहात, खूप फिट, स्लिम आणि मुलं पण मोठी आहेत. नाईस. तर हो ताई, मी 40 म्हणजे आता 40 माझं चालू आहे. आणि खूप थँक्यू सो मच की तुम्ही फिट, स्लिम आहात. तर मला थायरॉईड असल्यामुळे माझं वजन, मी सोनं जरी खाल्लं तरी माझं वाढणार नाही आहे. त्यामुळे मी एवढी स्लिम आहे. आणि फिटचा विचार कराल तर मला एक्सरसाइजची गरज नाही आहे, कारण तुम्ही जर माझा हा डेली रूटीन बघितला तर त्यातून माझा फुल डे वर्किंग एक्सरसाइज होतो. त्यामुळे बाहेर पैसे देऊन लोकांची लोखंड उचलायची मला गरज नाही आहे. घरात मी बिनपगारी फुल अधिकारी आहे. त्यामुळे मी अशी फिट, स्लिम आहेत आणि माझी मुलंसुद्धा मोठी आहेत, दोघं कॉलेजला जातात. त्यानंतर ज्योतिताईंचा कमेंट आला आहे, ताई तुम्ही तुमची जन्मकुंडली दाखवा ज्योतिषवाल्यांना, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होतील. ताई मला जन्मकुंडली दाखवायची गरज नाही आहे, कारण जेव्हा मला खरंच त्रास होता तेव्हा मला होती 7.5, पण आता जो मला त्रास होतो आहे तो माझ्या घरच्यांकडनंच होतो आहे. कधी कधी काय होतं ना, आपण जेव्हा पुढे जायला लागतो तेव्हा मागे खेचणारे आपले घरचेच असतात.
तर असंच काही माझ्यासोबत होतं आहे आणि देवाच्या दयेने, तुमच्या सपोर्टने, स्वामींच्या आशीर्वादाने जे माझं काही भलं होतं आहे, माझं यूट्यूबचा पेमेंट सुरू झाला आहे, मला छान छान कामं भेटली आहेत, कामावर गोड गोड लोकं भेटली आहेत, माझी यूट्यूबची एवढी स्वीट स्वीट फॅमिली भेटली आहे. तर ते बघून जळणारे जे माझे घरातले आहेत, तर त्यांच्यामुळेच मला त्रास होतो आहे. तर त्या त्रासावर सोल्युशन कुठला ज्योतिष नाही काढणारे. त्या त्रासावर सोल्युशन आता मलाच काढावं लागणार आहे. कारण जसं जसं आपण सहन करतो आणि ते जसं जसं आपल्याला दाबतात आणि कधीतरी आपली सहनशक्ती संपते. तर आता असंच काही माझ्याबरोबर झालेलं आहे आणि आता माझी सहनशक्ती संपलेली आहे आणि आता कोणतेही माझी म्हणजे कमजोरी नाही आहे. तेव्हा मी सहन केलं कारण माझ्या नवऱ्याची परिस्थिती अशी होती. तेव्हा मी सहन केलं कारण की माझी मुलं लहान होती. मी मुलांचा विचार करत होती की ह्या सगळं पोलीस स्टेशन म्हणा, बाहेरची भांडणं म्हणा, ह्याच्यात पडली तर माझ्या मुलांकडे दुर्लक्ष होईल, त्यांचं शाळेचं नुकसान होईल. पण आता माझी मुलं मोठी झालेली आहेत, ते स्वावलंबी आहेत, ते माझ्यावर डिपेंडेंट नाही आहे. असा कुठलाही प्रॉब्लेम आला तर ते एकटेसुद्धा राहू शकतात. तर आता मी तोडीस तोड उत्तर देण्याचं ठरवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की अजूनही मी सहन करायला पाहिजे का? मला कमेंट करून सांगा का मी प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. आणि हो, जे मी तुम्हाला आत्तापर्यंत बोलली आहे ना की सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सोशल मीडियावर, यूट्यूबवर शेअर नाही करू शकत, पण जर वेळ आली ना तर त्या सगळ्या गोष्टी पार पोलीस स्टेशनपासून, कोर्टापासून मी जिथे जिथे जाते, जे माझ्यावर जे कारवाई होते किंवा मी त्यांच्यावर जे करते ते सगळंसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करायला मागे पुढे हटणार नाही आहे. आणि मला 101% माहिती आहे की अशी जर कुठली वाईट वेळ माझ्यावर आली किंवा मी जर तुम्हाला माझे हे सगळे काही प्रॉब्लेम जे आत्तापर्यंत मी सोशल मीडियावर नाही सांगायचे असं ठरवलं आहे, ते सगळं तुमच्याबरोबर जेव्हा मांडेल जेव्हा तुम्हाला ही सत्य परिस्थिती कळेल की मला कोण त्रास देतं आहे, काय त्रास देतं आहे, काय त्रास होतो आहे मला, तेव्हा माझी ही बाकी कोणी घरातले, सासरचे, माहेरचे जे कोणी नाही आले तरी माझी यूट्यूब फॅमिली माझ्यासाठी धावत येईल असं मला नक्की माहिती आहे. आणि मला माहिती आहे सोशल मीडियामध्ये किती ताकद असते आणि ते कुठपर्यंत एखाद्याचं भलं करू शकतात आणि त्रास देणाऱ्याचं वाईट कसं करू शकतात हे मला माहिती आहे. तर जर ह्यांनी मला त्रास देणं बंद केलं नाही तर मला असं वाटतं की हे सगळं मला सोशल मीडियावर उघडपणे सांगावं लागेल आणि त्यांच्या तोडीस उत्तर द्यावं लागेल. तर असं काही आहे. आता पुढचा कमेंट आपण वाचूया. त्यानंतर सोनाली ताईंचा कमेंट आला, हाय रीमा, खूपच सुंदर स्टोरी. तर ही स्टोरी तुम्हाला ऐकायला एवढी मजा वाटते ना, जेव्हा ते मी सगळं सहन केलं तेव्हा मला त्या स्टोरीमुळे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे जो त्रास मी सहन केलेला आहे, जी माझ्यावर बितलेली आहे, ते माझं मलाच माहिती आहे. असो, तुम्हाला स्टोरी आवडली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. त्यानंतर आता माझी स्टोरी पार्ट 4चे कमेंट मी वाचणार आहे. तर ज्या ताईंनी मला पार्ट 4मध्ये कमेंट केलेत त्यांचे कमेंट आता आपण वाचूया. अर्चनाताईंचा कमेंट आला आहे, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी त्यांना रिप्लाय दिलेला, तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी त्यावर काही पोस्ट वगैरे टाकू शकली नाही कारण मला शिवजयंतीला कुठेच जाता आलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेता आलं नाही कारण मला पिरियड्स चालू होते, त्यामुळे मी गेली नव्हती. असो, पुढचा कमेंट वाचूया. रश्मिताताईंनी कमेंट केला आहे. त्यांनी कमेंट केला आहे की खरंच आपण ग्रेट आहात, किती छाती दाटून कळकळून आली आहे हे कळता. देव निरोगी ठेवो आमच्या रीमाजींना. हो ग, खूप त्रास सॅक्रिफाईस केलंस, पण मला असं वाटतंय ना तुमचे मिस्टरांनी सर्व खर्च लपून छपून करायला हवा होता, अंडर द टेबल. त्यांनी तुम्हाला मी दिले पैसे सांगू नको सांगून मदत करायला हवी होती, कारण तुम्ही वुमन असून एकट्या सर्व करत होत्या. कुणी नातेवाईक पैशांची मदत करत नाही म्हणताना मिस्टरांना करायला पाहिजे होती, कारण आई वडील खूप करून क्रूर आहेत तुमचे. कसं पाजर फुटला नाही इतका कष्टाळू लेकीला. लेकीची किंमत नाही आहे, कलियुग आहे, देव बघतोय. त्यावर मी त्यांना रिप्लाय दिला आहे की ताई, ते सुद्धा मला मदत करू शकत नव्हते माझे मिस्टर, कारण अरेंज मॅरेज होते आणि मी त्यांना माझे घरचे असे आहेत, ते मला काहीच मदत करत नाही आहे किंवा ते मला पैशांनीसुद्धा मदत करत नाही आहे. तर हे सर्व मी त्यांना सांगू शकत नव्हती कारण मला भीती वाटत होती. माझ्या माहेरच्या लोकांचे वागणे सांगितले आणि लग्नानंतर त्याचा मला त्रास होईल आणि शेवटी तसेच झाले. म्हणून मी माझ्या लग्नाचा खर्च स्वतः केला, सासरी कोणालाच सांगितलं नाही.
तर आपल्याला लग्न हे माझं अरेंज मॅरेज होतं, त्यामुळे लग्नाच्या आधी सगळ्या गोष्टी सांगणं हे योग्य वाटलं नाही मला, त्यामुळे मी त्यांना सांगितलं नाही. त्यानंतर सोनलताईंचा कमेंट आला आहे मस्त, तर थँक्यू सो मच सोनलताई. त्यानंतर सोनालीताईंचा परत कमेंट आला आहे, हाय रीमा, तुझे खडतर प्रवास खूपच आहे. तुमची जोडी अशीच छान सुंदर राहू दे. बाप्पा ब्लेस यू, गॉड ब्लेस यू बोथ. तर थँक्यू सो मच सोनालीताई, तुम्ही मला प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात. आजकाल मला कमेंट येत होता, तो कमेंट मी त्यांना मिस करते. खरं तर त्यांचं नाव मला माहीत नाही आहे, पण ते मला आता काही दिवसापासून मला त्यांचे कमेंट येत नाही. म्हणजे जे मला सगळ्यात जास्त कमेंट करतात ना, ते माझ्या बरोबर लक्षात राहतात. त्यानंतर विकासदादांचा कमेंट आला आहे, हाय रीमाताई, कशा आहात तुम्ही? तर विकासदादा, मी बरी आहे, तुम्ही तर पण मजेतच असाल ही देवाच्या चरणी मी प्रार्थना करते. त्यानंतर सुचित्राताईंचा कमेंट आला आहे, ओम नमः शिवाय. तर ओम नमः शिवाय, हर हर शंभो. त्यानंतर सोनालीताईंचा कमेंट आला आहे, हाय रीमा, खूपच सुंदर वेडिंग स्टोरी आहे. वेडिंग फोटो दाखव, आवडेल बघायला. व्हेरी ब्युटिफुल मंदिर. तुझी मुलगा खूप गोड आहे आणि गॉड ब्लेस यू बोथ. तर थँक्यू सो मच. आणि त्याच्याच पुढच्या व्हिडिओमध्ये मी लगेच माझ्या लग्नाचे फोटोज टाकलेले आहेत. तर आता आपण पार्ट 6ला सुरुवात करतो आहे. तर पार्ट 6मध्ये ज्या ताईंनी मला कमेंट केलं आहे त्या ताईंचे मी कमेंट वाचणार आहे. हेमांगी ताईंचा कमेंट आला आहे, तुझ्या मिस्टरांचे वय नेमके लग्नात किती होते, 28 की 32? तर मी त्यांना रिप्लाय दिलेला, माझे मिस्टर 32 वर्षाचे होते. तर त्यांनी कमेंट केला की 13 वर्षाचे अंतर आहे. बापरे. तर हो, आमच्यामध्ये 13 वर्षाचे अंतर आहे. त्यानंतर हर्षदाताईंचा कमेंट आला आहे, काय करणार, परिस्थितीमुळे ॲडजस्ट करावं लागतं. तर हो ताई, मी परिस्थितीमुळे आयुष्यभर ॲडजस्ट केलेलं आहे, पण आता हे सगळं पाणी आहे ना डोक्याच्या वरून जायला लागलं आहे. म्हणतात ना की छातीपर्यंत पाणी असतं, माणूस सहन करतो, पण जेव्हा श्वास गुदमरायला लागतो तेव्हा आपल्याला हातपाय मारावेच लागतात. आणि तसंच काही झालेलं आहे माझ्या बाबतीत. आता मात्र मला हातपाय मारावे लागतील, कारण पाणी माझ्या डोक्यावरून जायला लागले. तर त्यानंतर मनीषा दा व्लॉग्स यांचा कमेंट आला आहे, ताई, कामावर आणि मनासाठी कॅट कॅमेल पोज एक्सरसाइज करा. अच्छा, म्हणजे त्यांनी कमरेसाठी, पाठीसाठी त्यांनी एक्सरसाइज सांगितले, खूप छान इफेक्टिव्ह आहे. पण योगा ट्रेनरकडून शिकून घ्या. लेग एक्सरसाइज झोपून करा, त्रास कमी होणार. ओके ताई, तुम्ही सांगितलं ते एक्सरसाइज मी करते, पण मला तर सध्या डॉक्टरांनी एक एक्सरसाइज दाखवली आहे, त्याच्यावर माझं काम चालू आहे. त्यानंतर अर्चनाताईंचा कमेंट आलेला आहे, व्हिडिओ छान आहे. थँक्यू सो मच अर्चनाताई. त्यानंतर सोनालीताईंचा कमेंट आला आहे, हाय रीमा, तुझी जोडी व्हेरी ब्युटिफुल, वेडिंग फोटो व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू सो मच सोनालीताई. त्यानंतर रश्मिताताईंचा कमेंट आला आहे, किती निरागस दिसत आहात मॅरेज पिक्चर्समध्ये. छान लिहिलं आहे थर्मोकॉलवर. रीमा नाव किती साधा मेकअप आहे. आणि रडवलात आम्हाला, स्टोरीने आम्हाला रडवलं. खूप खडतर प्रवास आहे, चांगले दिवस येऊ. थँक्यू सो मच रश्मिताताई. आता आपण घेतला आहे माझी स्टोरी पार्ट 7. पार्ट 7मध्ये हेमांगीताईंनी कमेंट केलं आहे, रीमा, जे झाले ते झाले. तुझा नवरा तुझ्या बाजूने आहे ना आता तरी, मग सगळ्या आधीचे विसरून जा. जे तू भोगलेस ते तुझ्या सुनेला भोगायला लावू नये याची काळजी घे. हे वयातले अंतर तुला सतत जाणवत राहणार. मी माझ्या सुनेशी म्हणजे असं वागेल ना की तिला कधीही वाटणार नाही की मी जे भोगलं आहे ते तिला अजिबात भोगू देणार नाही. आणि हो, आमच्या वयातलं अंतर मला नेहमी जाणवतं, पण आम्ही दोघेही काही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करतो. आमचे जे मतभेद होतात त्याच्यात काही वेळा ते माघार घेतात, काही वेळेस मी माघार घेते. ज्योतिताईंचा कमेंट आला आहे, तुमची रास कोणती आहे? तर माझी तूळ रास आहे, मी त्यांना उत्तर दिलं. त्यानंतर अश्विनीताईंचा कमेंट आला आहे, रीमा, अगं एज काय घेऊन बसली आहेस? माणूस म्हणून तुझा नवरा खूपच प्रेमळ आहे. उलटं पैसे आणि श्रीमंती बघून केलेला नवरा, त्याचे बायको किती दुःखी असते माहिती आहे का तुला? नवऱ्याला
नवऱ्याला वैतागून त्या बायका सुसाईड करतात. अगदी बरोबर. म्हणूनच तर माझा नवरा मला खूप जण माझ्या घरातलीच व्यक्ती मला बोलते की म्हाताऱ्याशी लग्न केलं, तुझा नवरा म्हातारा आहे, वयस्करशी लग्न केलं, पण त्याने मला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे मी जरी माझ्या नवऱ्यामध्ये वय जास्त असेल तरी आमच्यामध्ये प्रेम आणि जेवढा वयामध्ये अंतर आहे त्याच्या डबल टिबल आमच्यामध्ये प्रेम आहे, विश्वास आहे आणि त्यामुळे मला कोण काहीही बोलो, काही फरक पडत नाही. त्यानंतर सोनालीताईंचा कमेंट आला, हाय रीमा, तुझी स्टोरी खूपच कठीण आहे, तुझा पती खूपच छान आहे, तुला खूप मदत करतो. थँक्यू सो मच ताई, सोनालीताई. त्यानंतर रश्मिताताईंचा कमेंट आला आहे, बसायला जमत नाही, त्रास घेताय, मदत करताय, खरंच किती अंडरस्टँडिंग हेल्पफुल आहेत काका, निरोगी राहा. हो, माझ्या मिस्टरांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांना खाली बसता येत नाही, पण तरीही ते मला मदत करता यावी यासाठी स्वतःला थोडासा त्रास देतात, खाली बसायचा प्रयत्न करतात. व्हॅलेंटाईन डेचा व्हिडिओ जर बघितला असेल तर ठीक आहे, नसेल बघितला तर बघा, त्यांनी एका गुडघ्यावर खाली बसायचा प्रयत्न केला कारण त्यांचा दुसरा गुडघा फोल्ड होत नाही. त्यांना डॉक्टरांनी फोल्ड करायला नाही सांगितलं आहे, गुडघा बदलायला सांगितलं आहे, गुडघ्याचं ऑपरेशन करून आर्टिफिशियल गुडघा टाकायला सांगितलं आहे. पण आता सध्या आम्ही ह्या ऑपरेशनच्या झंझटमध्ये पडणार नाही आहे कारण आमच्या डोक्याला अजून दुसरे घरातलेच व्याप खूप जास्त आहेत. त्यानंतर उज्ज्वलाताईंचा कमेंट आला, एक सजेशन देऊ का, तू घरात एवढे मोठे सासू सासऱ्यांचे फोटो लावलेत ना, ते बरोबर नाही आहे, निगेटिव्ह एनर्जीज राहतात, हवे तर लहान फोटो ठेव, वास्तुशास्त्राचा विरुद्ध असतं हे. ताई, उज्ज्वलाताई, तुम्ही बरोबर बोलतात. मला असे खूप जणांचे कमेंट आलेले की एवढे मोठे मोठे फोटो घरात ठेवू नकोस, पण हे फोटो आधीपासूनच मी इथे राहायला यायच्या आधीपासूनच आहेत, त्यामुळे हे फोटो मी काढणं बरोबर वाटत नाही. आणि माझ्या सासू सासऱ्यांच्याच घरात मी राहते, त्यामुळे त्यांच्या घरातनं मी घरात राहायला आल्यानंतर त्यांचे फोटो काढून टाकणं हे मला पटत नाही. बरं, ते जी काय निगेटिव्ह एनर्जी आहे, मला असं वाटतं की आपण जर आपले कर्म चांगले ठेवले तर निगेटिव्ह एनर्जी ही पॉझिटिव्हमध्ये चेंज होऊ शकते. त्यामुळे आपल्या हातून आपण आपले कर्म चांगले करायचे, एखाद्याला वाईट बोलायचं नाही, वाईट करायचं नाही. मात्र तो त्रास जर आपल्याला जास्त होत असेल तर तोडीस तोड उत्तर द्यायचं, असे माझं मत आहे, अशा मताची मी आहे. त्यामुळे मला माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे की माझे स्वामी माझं काहीच वाईट होऊ देणार नाही. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला माझी स्टोरी पार्ट 7 पर्यंतचे सगळे कमेंट वाचून दाखवलेले आहेत. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मला ज्या ज्या ताईंनी माझी स्टोरी पार्ट 8 पर्यंत कमेंट केलेले त्या ताईंचे कमेंट मी नावासकट वाचून दाखवणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान कमेंट केलेला आहे, एकही निगेटिव्ह कमेंट मला आलेला नाही आहे, एकही वाईट कमेंट मला आलेला नाही आहे. सगळे माझी खूप काळजी करतात. जेवढी काळजी कधी माझ्या सासरच्यांनी, माझ्या माहेरच्यांनी केली नाही तेवढी काळजी तुम्ही करता. त्यामुळे मला असं खूप भरभरून येतं, खूप छान वाटतं. तर असेच मला सपोर्ट करत राहा, असेच माझ्यावर प्रेम राहू द्या, मला छान छान कमेंट करत राहा, माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ज्या ज्या ताईंनी मला कमेंट केले त्या कमेंट वाचण्यासाठी, त्यांचे उत्तरं देण्यासाठी. तोपर्यंत असेच माझ्या व्हिडिओंना सपोर्ट करा. चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.